नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे 13 नोव्हेंबर. 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आम्ही आज तुलसी विवाह पार पाडलेला आहे. तुलसी विवाहासाठी आम्ही अंगणामध्ये सुशोभित रांगोळी देखील काढलेली आहेत आणि तुळशी वृंदावनांना सजावट करून साडी नेसवून तुळशीला देखील आम्ही परिपूर्ण तयार केलेलं आहे. आज तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त असून आजपासून तुळशी विवाह सुरू झालेला आहे. तुळशी विवाह आपण जर आपल्या दरवाजासमोर केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असे पूर्वजांपासून सांगतात आणि तेही पुढे आपण परंपरेनुसार पार पाडतो. त्याचप्रमाणे देखा मी व्हिडिओमध्ये रांगोळी देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुळशी विवाहासाठी मुलांच्या हातामध्ये बाळकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती देखील आहेत. या ठिकाणी आम्ही 2 तुलसी आणि 2 बाळकृष्ण देखील विवाहासाठी घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही मंगलाष्टक देखील घेतलेले आहेत. मंगलाष्टक देखील म्हटलेले आहेत. त्याचप्रमाणे तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य देखील या सजावटीमध्ये किंवा या ताटांमध्ये तुम्हाला दिसत आहेत. तुळशी विवाहासाठी आम्ही चौरंग, फुले, माळा, हळद, कुंकू जे काही साहित्य लागलेले आहेत ते देखील घेतलेले आहेत. सुपारी, त्याचप्रमाणे धूप, दीप, चंदन, हळद, कुंकू, हळकुंड, फुले, पुष्पहार, बत्ताशे, मिठाई, ऊस आणि कुरमुरे देखील आम्ही तुळशी विवाहासाठी येथे घेतलेले आहेत. घरामध्ये तुळशीचे रोप आणि शालिग्राम देखील असायला हवा. भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा देखील तुळशी विवाहासाठी आपल्याला येथे आवश्यक असते. त्याचप्रमाणे तुळशी विवाहासाठी आपण हा असा एक रुमाल देखील घेतलेला आहे आणि त्यावर स्वास्तिक देखील काढलेलं आहेत. तर असे शुभ प्रतीक आपण तुलसी विवाहासाठी संपूर्ण तयारी करून या ठिकाणी आम्ही यूट्यूबवर मंगलाष्टक देखील लावून तुळशी विवाह हा परिपूर्ण छान प्रकारे पार पाडलेला आहे. त्याचप्रमाणे तुळशी विवाह हा का करावा? तुळशी विवाहासाठी आजचा जो काही शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे 13 नोव्हेंबर रोजी. याच दिवशी देवउठणी एकादशी आहेत. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीची तिथी 12 नोव्हेंबर संध्याकाळी 4:04 आहे. यानंतर द्वादशी तिथीचा प्रारंभ होईल. द्वादशी तिथी 13 नोव्हेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत आहेत. त्याचप्रमाणे घरामध्ये असणाऱ्या तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते. पण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या पूजेचे महत्त्व अधिक असते. साडी, वस्त्र नेसून इत्यादी गोष्टींनी तुळशीचे रोपही सजवले जाते. तुळशी विवाह सोहळा आयोजित केल्यास तसेच तुळशीची पूजा केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते. त्यासाठी आपण तुळशी विवाह हा छान प्रकारे पार पाडत असतो. त्याचप्रमाणे माझ्या ज्या आजूबाजू राहणारे जे माझे समूहातील आहेत ज्या भगिनी त्या देखील आमच्या तुलसी विवाहासाठी उपस्थित आहेत. हा आमचा तुलसी विवाह अगदी छान प्रकारे पार पडलेला आहे. तुलसी विवाहासाठी ह्या मावशीने परात देखील घेतलेली आहे कारण वाजन तरी पाहिजे असे ते म्हणतात. आमच्या मावशीने वाजवण्यासाठी ताट देखील घेतलेले आहे. त्याचप्रमाणे थोडक्यात कथा देखील म्हणता येईल. शास्त्रामध्ये तुलसी विवाहाची एक कथा आहे. तुलसी ही पूर्वी वृद्धा होती आणि तिचा पती जालंधर हा राक्षस होता. वृद्धा पतिव्रता असल्याने तिला तिच्या पतीचे रक्षण करण्याचे वरदान मिळाले होते. वृद्धाला मिळालेल्या या वरदानामुळे देवांना जालंधराचा वध करणे शक्य होत नव्हते. त्यावेळेस देवाच्या विनंतीवरून भगवान विष्णूने जालंधराचा वध करण्यासाठी वृद्धाचे पतिव्रत धर्म मोडले. भगवान विष्णू जालंधराचे रूप धारण करून वृद्धाकडे गेले. त्यामुळे वृद्धाचा पतिव्रत धर्म मोडला गेला आणि जालंधराचा वृक्ष झाला. यामुळे वृक्ष खूप दुखावली गेली आणि संतापली. रागाच्या भरात तिने भगवान विष्णूला दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूने देखील तिचा शाप स्वीकारला आणि त्यांचे शालिग्रामामध्ये रूपांतर झाले. या शालिग्रामाचीही भाविक पूजा करतात. वृद्धाची भक्ती पाहून भगवान विष्णूंनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तुळशीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून दरवर्षी शालिग्राम आणि तुळशीच्या रोपाची पूजा देखील या दिवशी केली जाते.